आणि हेडलाईन्स नंतर बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात। एकनाथ शिंदेंनी सुरू केलेली आणखी एक योजना बंद केल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना बंद झाली आहे की काय असा सवाल आता उपस्थित होतोय। कारण नोव्हेंबर महिना उजाडला असला तरी देखील कुठेही योजना राबवली नाहीये। आनंदाचा शिधा योजनेनंतर आणखी एका योजनेवरती टाच बसल्याचं दिसून येत आहे। याआधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना स्वच्छता मॉनिटर, एक राज्य एक गणवेश, पुस्तकालयाला वह्यांची पानं हे निर्णय सुद्धा मागे घेण्यात आलेले होते। राज्यातील शाळांचा सर्वांगीण विकास करणं, त्यांचं आधुनिकीकरण आणि सौंदर्यीकरण या करण्याच्या उद्देशानं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही योजना 5 डिसेंबर 2023 रोजी सुरू करण्यात आली होती। 2 टप्प्यांमध्ये ही योजना राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचली। मात्र यंदा या योजनेला अद्यापही सुरुवात झाली नसल्यानं चर्चांना उधाण आलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये म्हणजेच ठाण्यात आज ठाकरे बंधूंची ताकद दिसून येणार आहे। निमित्त आहे ठाण्यातल्या विविध नागरी समस्यांच्या पार्श्वभूमीवरती ठाणे महापालिका प्रशासनाविरोधात निघणाऱ्या मोर्चाचं। हा मोर्चा महाविकास आघाडीचा असला तरी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा त्यातला सहभाग हा चर्चेचा मुख्य विषय ठरणार आहे। गडकरी रंगायतन ते ठाणे महानगरपालिका या मार्गावरती हा मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाला ठाणेकरांनी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात येत आहे। मला वाटतं मी ठाणेकर जनतेला आवाहन करेन की त्या ठिकाणी उद्या येणाऱ्या मोर्चामध्ये त्यांनी सहभागी व्हावे आणि मला वाटतं जास्तीत जास्त ठाणेकर यामध्ये सहभागी होतील असा विश्वास आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या बैठक सत्रांना आजपासून सुरुवात होणार आहे। अमरावतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपची पश्चिम विदर्भासाठीची आढावा बैठक होणार आहे। तर मुंबईमध्ये महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसची बैठक पार पडणार आहे। दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवतीर्थावरती मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत। अमरावतीत आज भाजपची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक होणार असून या बैठकीमध्ये पश्चिम विदर्भाचा आढावा घेतला जाणार आहे। ही बैठक अमरावती शहरातील राम मेघे महाविद्यालयामध्ये होणार असून यावेळी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री आकाश पुणकर, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपनं जोरदार तयारीला सुरुवात केली आहे। युती नको ही भाजप कार्यकर्त्यांची इच्छा मुख्यमंत्री फडणवीस पूर्ण करतील का याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत। महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीमध्ये आज बैठकांचं आयोजन करण्यात आलंय। एमसीएला सकाळी 10 वाजता मुंबई काँग्रेसची बैठक असणार आहे, तर दुपारी 3 वाजता टिळक भवनामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची बैठक होईल। या दोनही बैठकांमध्ये महानगरपालिका निवडणूक स्वबळावरती की आघाडीत लढण्यासंदर्भात चाचपणी केली जाणार। त्याबरोबरच मनसेच्या मवियातील सहभागाबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। या बैठकांना राज्यभरातील काँग्रेसचे सर्व नेते हे उपस्थित असणार आहेत। एकीकडे स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सर्वच पक्षांनी रणनीती आखायला सुरुवात केलेली असून दुसरीकडे मनसे स्वबळावरती निवडणूक लढवणार की उद्धव ठाकरेंसोबत युती करणार हा प्रश्न सर्व जनतेला भेडसावतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील आज सकाळी 11 वाजता शिवतीर्थ निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे। या बैठकीला पक्षाचे सर्व नेते आणि प्रवक्त्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले। ठाकरे बंधूंच्या भेटीचे सिलसिले चालू असताना प्रवक्त्यांनी नेमकी काय भूमिका मांडावी, पक्षानं स्वबळावरती लढावं की ठाकरेंसोबत युती करावी या संदर्भामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे। आजपासून आझाद मैदानावरती एसटी कर्मचारी आंदोलनाला बसणार आहेत। कर्मचाऱ्यांची थकीत 4000 कोटींची देणी देण्यात यावीत यासाठी कामगार संघटना, कृती समितीसह अन्य संघटनांकडून आंदोलनाचा इशारा हा देण्यात आलाय। आर्थिक मागण्यांवरती कायमस्वरूपी तोडगा निघाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा हा महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे। एसटी आंदोलनासंदर्भामध्ये कृती समितीमधील सर्व श्रमिक संघटनांची बैठक मुंबईमध्ये पार पडली। यावेळी आंदोलनावरती ठाम राहण्याचा निर्णय हा घेण्यात आलाय। दरम्यान आज दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीत थकीत देणी रक्कम हप्ता सुरू केला नाही तर आंदोलन बेमुदत सुरू राहील असा ठराव कृती समितीच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आलाय।
राज्य मार्ग परिवहन महामंडळानं दिवाळीच्या आधी आवडेल तिथं प्रवास योजनेच्या पासमध्ये कपात करून प्रवाशांना खुशखबर दिली आहे. ही कपात 7 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू केली आहे. यामध्ये 20 ते 25% कपात केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. आवडेल तिथं प्रवास या योजनेअंतर्गत प्रवाशांना एकाच पासवरती राज्यातील कुठेही अमर्याद प्रवास करण्याची सुविधा मिळते. योजनेमध्ये प्रवाशांना एकाच पासवरती राज्यातील कोणत्याही एसटी बसनं अमर्याद प्रवास करण्याची मुभा मिळते. एसटीचा 4 किंवा 7 दिवसांचा पास घेतल्यानंतर प्रवाशांना दरवेळी तिकीट काढण्याची आवश्यकता नसते. छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिका निवडणुकांच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये कलगीतुरा निर्माण झाल्याचं वातावरण पाहायला मिळतंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे 2 आमदार आहेत आणि भाजपचा केवळ एकच आमदार आहे. तरी महापालिका निवडणुकीमध्ये आपणच मोठा भाऊ असल्याचं भाजपनं दावा केलाय. तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं देखील सन्मानजनक जागा न मिळाल्यास वेगळा विचार करावा लागेल असा इशारा दिलाय. तर त्याच काही दिवसांपूर्वी संजय शिरसाट यांनी आपण आगामी निवडणूक महायुतीमधूनच लढवणार आहोत, पण काही लोक आमच्यासोबत छळकपट करतात असं विधान केलं होतं. त्यामुळे महायुतीतील वादाची दरी आता पुन्हा एकदा मोठी होताना दिसतेय. राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी समाजामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून चढाओढ सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी यू-टर्न घेतलाय का असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय. त्याचं कारण असं की वडेट्टीवारांचा सप्टेंबर 2023 मधील एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झालाय. मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या शेजारी बसून वडेट्टीवारांनी मराठा आरक्षणावरून भूमिका मांडल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण मिळावं असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी या व्हिडिओमध्ये केलेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता त्यांच्या भूमिकेवरती सवाल उपस्थित होतोय. विशेष करून या मराठवाड्यातील जो निजामाच्या काळात कुणबी म्हणून होतं, तुम्ही घेतला नाही, विदर्भातल्या लोकांनी घेतला, त्याचा आनंद घेतला, त्याचा म्हणजे त्या आरक्षणाचा फायदा घेतला, तुम्ही घेतला नाही. पण आजही आमची भूमिका आहे की महाराष्ट्रातील ओबीसी समाजांना, आपल्या मराठा समाजांना ओबीसीतून आरक्षण द्या, ही माझी भूमिका आहे. या बैताड जनांगेला समजतच नाही. अरे फायदा मराठा तरुणांचा कुठे? आणि आम्ही पहिले 10 बाय 10च्या खोलीमध्ये 50 जण झोपतो, तर आमचं गाव झोपायला पाठवतो. अरे घ्यायचं असेल तर आमच्या वडील मराठा समाजाच्या, मी सर्व नेत्यांना सांगतोय आम्ही विरोधात नाही. दरम्यान मी जे काही बोललो ते अर्धवट दाखवलं. मी माझ्या वक्तव्यावरती ठाम आहे असं स्पष्टीकरण आता विजय वडेट्टीवार यांनी दिलंय. जरांगेच 10 वेळा भूमिका बदलतो सरड्यासारखा. पहिले बोलले की आम्ही याच्यासारखं पाहिजे, नंतर बोलले की आम्हाला नोंदी पाहिजे, आता जायचं हैदराबाद गॅजेट आणलंय, आता सरसकट म्हणतो आहे. त्यामुळे मी जे बोललो ते मी त्यावर ठाम आहे की ज्या नोंदी सापडल्या असतील त्यांना द्यायला पाहिजे आणि ओबीसीची मर्यादा म्हणजे आपल्या आरक्षणाची मर्यादा 50% वर नेली पाहिजे, हे सुद्धा त्यामध्ये आहे. तेवढाच काढायचं आणि दाखवायचं. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे. पक्षाच्या युवक प्रदेश अध्यक्षपदी आमदार रोहित आबा पाटील यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक अध्यक्षपदाची जबाबदारी ही मेहबूब शेख सांभाळत आहेत. पक्षाच्या संघटनात्मक बैठकीमध्ये या संदर्भामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकींच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण झालंय. या पार्श्वभूमीवरती माजी आमदार झिशान सिद्दीकींनी एक सूचक ट्विट केलंय. हत्येच्या संदर्भातील सत्य हे लवकरच समोर येईल असं झिशान म्हणाले. तर त्यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय आपण पाहूयात. माझ्या वडिलांच्या हत्येसंदर्भातील सत्य हे लवकरच समोर येईल आणि न्याय मिळेल. असं ट्विट हे झिशान सिद्दीकी यांनी केलेलं आहे. 15 ऑक्टोबरपासून सोलापूर मुंबई विमान सेवेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. यावेळी पहिले प्रवासी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूरला येण्याची शक्यता आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याबाबत माहिती दिल्याचं भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितलंय. मुंबई सोलापूर विमानसेवेचे पहिले प्रवासी म्हणून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे 15 तारखेच्या विमानाने सोलापूरला येणार आहेत.
हा क्षण खरोखरच सोलापूरकरांसाठी अतिशय आनंदाचा व भाग्याचा आहे. अनेक वर्ष आपण सोलापूर मुंबई विमानसेवेची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो आणि तो क्षण आता खऱ्या अर्थाने पूर्ण होतो. कुर्ला पश्चिममध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये आता यश आलंय. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी भागामध्ये घरगुती वापराचा एलपीजी वाहून नेणाऱ्या टँकरमधून अवैधरित्या व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरत असल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. वाळूज औद्योगिक परिसराला लागून असलेल्या गंगापूर परिसरामध्ये हा प्रकार सुरू होता. बाजारभावापेक्षा व्यावसायिक सिलेंडर कमी किमतीमध्ये विकले जात होते का? गॅसचा टँकर इथपर्यंत कसा पोहोचला? टँकर चालक गॅसची चोरी नेमक्या कसा करत होता? यासह अन्य अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नाशिकच्या सातपूर परिसरात बुधवारी झाड कापण्याचा कटरचं टँक फुटून झालेल्या स्फोटामध्ये दोघांचा मृत्यू झालाय. या घटनेमध्ये 7 ते 8 जण गंभीररित्या भाजलेले होते. मात्र उपचारादरम्यान पंकज दोबाडे आणि दुर्गा दोबाडे या दोघांचाही मुंबई इथं उपचारादरम्यान काल मृत्यू झालाय. टँकरवरती गाडीचं चाक गेल्यामुळे मोठा स्फोट झाला होता. यामध्ये 7 ते 8 गंभीर जखमी झालेले होते. मात्र त्यांच्यावरती नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना यातील एकाच घरातील दोघांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जाते. सातपूर गोळीबार प्रकरणांमध्ये लोंढे टोळीचा मोरक्याच्या कार्यालयामध्ये चक्क भुयार सापडलाय. या प्रकरणी प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे याच्यासह 7 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रकाश लोंढे याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. प्रकाश लोंढे याच्या कार्यालयाची झडती घेताना एक भुयार सापडलं. या संदर्भामध्ये नाशिक पोलीस अधिक तपास करत असून लोंढे टोळीवरती असलेल्या इतर गुन्ह्यांची देखील पोलिसांकडून तपासणी सुरू आहे. कोल्हापूरच्या देवल क्लब या ठिकाणी मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. हिंदू विधिज्ञ परिषदेच्या वतीनं हा सत्कार सोहळा पार पडणार आहे. मालेगाव प्रकरणातील निर्दोष समीर कुलकर्णी आणि मेजर रमेश उपाध्याय यांचा विशेष सत्कार हा आयोजित करण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यातील भगत हेटी या वस्तीला महसुली गावाचा दर्जा नसल्यामुळे कोणतीही शासकीय सुविधा मिळत नव्हती. गावात शाळा, अंगणवाडी, रस्ता, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तलाठी कार्यालय अशा कोणत्याही सुविधा नसल्याचं चित्र होतं. सर्वात आधी एबीपी माझानं ही बातमी दाखवली होती. बातमी दाखवताच नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तीत तलाठी आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांना पाठवून सर्वेक्षण करून घेतलं. तसंच वस्तीतील नागरिकांना आपल्या कार्यालयामध्ये बोलावून त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. लवकरच या वस्तीमध्ये रस्ता बांधला जाणार असून वनहक्क जमिनीचे पट्टे दिले जाणार आहेत. तसंच अंगणवाडीची देखील सुविधा निर्माण होणार असल्याचं कळत आहे. या प्रशासकीय घडामोडीनंतर वस्तीतील नागरिकांनी एबीपी माझाचे आभार मानलेत. अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले कलेक्टर साहेबांनी की फॉरेस्टमध्ये असल्यामुळे महसूल दर्जा मिळणं शक्य नाही आहे, पण जे वैयक्तिक पट्टे आहेत ते तुम्हाला मिळू शकते. त्याच्याबद्दल तुम्ही ते वैयक्तिक पट्ट्याचे सादर करा आणि रोड जे आहे ते खडीकरणासाठी तुम्ही एक प्रस्ताव तयार करा. त्याच्यामधून आम्ही 10 ते 15 लाखापर्यंत खडीकरणाचा रस्ता आम्ही तयार करून देतो, उपलब्ध करून देतो आणि अंगणवाडी वगैरे ज्या सोयीसुविधा आहेत त्या उपलब्ध आम्ही करून देऊ शकतो. कलेक्टर साहेबांनी एबीपी न्यूजची बातमी बघितल्यानंतर त्यांनी तातडीने इथे बैठक बोलवण्यात आली आणि सर्व गोष्टी त्या गावामध्ये या सगळ्या सोयीसुविधा का बरं नाही सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. त्यानंतर कलेक्टर साहेबांनी सूचना दिल्या की या गावामध्ये 3-2 अंतर्गत त्या गावामध्ये ज्या काही सोयीसुविधा पुरवल्या पाहिजे त्या पूर्ण करण्यात याव्या. सोबतच या गावातील नागरिकांना वैयक्तिक हक्क अंतर्गत त्यांना वैयक्तिक मालकीचे पट्टे